उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस. इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आणि राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी, तर सकाळी 11 वाजता ठाकरेंची महत्त्वाची पत्रकार परिषद. आज दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट. महायुतीतल्या अडचणी सोडवण्यासाठी शहांना साकडं, मोदींना सहकुटुंब भेटले. मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा. कामं दिसली पाहिजेत, अन्यथा विचार करावा लागेल. शिंदेंचा मंत्र्यांना थेट इशारा. सूत्रांची माहिती. बीडच्या वडवणीतील राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे भाजप सोडून अजित पवारांसोबत. आज अजित पवारांच्या उपस्थितीत मुंडे पिता पुत्रांचा पक्षप्रवेश. पंकजा मुंडेंना मोठा धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. दुर्राणींसह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसचा हात हातात घेणार. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. बेस्ट अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासंदर्भात नगरविकास विभागाचा खुलासा. पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. सामान्य प्रशासन विभागानं दुसरं पत्र जारी केल्यानंतर नगरविकास विभागाचा यू-टर्न. मुंबईतील बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र. बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जाहीर. कबूतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी. कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य टाकण्याबाबत महापालिकेच्या आदेशानंतर सरकार उच्च न्यायालयात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. कोल्हापुरातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आज महत्त्वाची बैठक. जैन मठ वनराराचे वकील आणि न्याय विभागाचे अधिकारी करणार कायदेशीर बाबींवर चर्चा. दादरमधल्या कबूतरखान्यावरची ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाजाचं आक्रमक आंदोलन. ताडपत्री काढत कबुतरांना टाकले दाणे, पण कोर्टाच्या नियमांचं पालन करण्यावर महापालिका ठाम. खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्याचं केंद्राला पत्र. 8 ऑगस्टला होणाऱ्या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती, तर चित्रपट कान्समध्ये पाठवण्याची आशिष शेलारांनी घोषणा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. पुण्यात आयुक्तांच्या निवासस्थानच्या चोरीच्या प्रकरणानंतर मनसे आक्रमक. आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, तर वादासंदर्भात माहितीसाठी मनसैनिकांशी राज ठाकरेंचा फोनवरून संवाद. अमेरिकेचा भारतावर आजपासून 25% तर 27 ऑगस्टपासून 50% कर. ट्रम्प यांचा निर्णय अकारण आणि अवास्तव अशी भारताची प्रतिक्रिया. अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब हा इकॉनॉमिक ब्लॅकमेल. राहुल गांधींचा आरोप, तर भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल. परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. उत्तराखंडमधील पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर. जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावसह महाराष्ट्रातील विविध भागातील 50हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल, तर एकूण 100 जण बेपत्ता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.